उद्या मैदान होते उंबरगाव इटकी तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी आणि एक आदत एक बैल असं मैदान आहे। उद्या बक्कासूर पळेल का सांगू शकत नाही, पळेल पण, कारण की बक्कासूरला आता आरामाची गरज नाही, पळायची गरज आहे, कारण की तो फॅनसाठी पळतोय, मालकासाठी पळतोय, असा हा सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूर। खूप 10-12 दिवस झाले बक्कासूर आरामावरती होतात। नक्कीच वैभव मामांचं एक वाक्य आहे, बक्कासूरला जेवढा आराम तेवढा पळणार नाही, जेवढा बैल पळवेल तेवढा तो पळतच राहतो, त्याला माहित नाही आपण किती पळतो किती नाही। आणि नक्कीच उद्या बक्कासूर उद्या आदतच्या मैदानामध्ये जर पळाला तर पायरा कोण असेल, विसापूरकरांचा कार्तिक किंवा घनाभाऊ या दोघांच्या मधीलच पायरा असेल, कारण की आता पैरे हलके करून चालणार नाही, पैरे टॉपचे पहिले त्या पाहिजेत आपल्याला बक्कासूरला। आपला बक्कासूर खूप दिवस झालं गुलालामध्ये नाहीये आणि नक्कीच गुलालामध्ये जर पाहिजे असेल आपला बक्कासूरचा पैरा टॉपच पाहिजे। आणि कार्तिक किंवा गाणाभाऊ एक आता आदत मध्ये टॉपचं हुकमी एक काय ती यामधीलच एक बाय उद्या आपल्या बक्कासूरचा पैरा पाहिजे। चला बघूया उद्या इटकीच्या उंबरगाव मैदानामध्ये एक 10 पैरे अंदाजित आहेत। चला बघूया कोणते बैल कोणत्या बैलांसोबत पळू शकतात। एक नंबरचा पैरा आहे सदाशिव नगरकरांचा साहेब्या आणि हा साहेब्या आपल्याला पळताना दिसेल मोड निमकरांच्या भारत या बैलासोबत। आणि नक्कीच ही जोडी जेव्हा जेव्हा पळाले तेव्हा ह्या जोडीने गुलालच घेतलेला आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानासाठी साहेब्या आणि महिब्या भारत मोड निमकरांचा खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला। 2 नंबरचा पैरा आहे बावधनकरांचा हिंद केसरी लक्ष आणि लक्ष आपल्याला उद्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये दिसेल उंबरगावच्या आणि त्या मैदानामध्ये त्याचा पैरा असेल आदत वादळ। एक आता टॉप मध्ये बैल पळतोय हा आदत वादळ, नक्कीच बावधनकरांचा लक्ष आणि वादळ ही सुंदर अशी गाडी उद्या पळताना दिसेल। टॉपचे बैल उद्या येणार नाहीये, 30 तारखेच्या मैदानात सगळे टॉपचे बैल दिसतील आपल्याला। 3 नंबरचा पैरा कोण असेल, आता या बैलगाडा क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह असा सोन्या उर्फ धोनी हा बैल पळताना दिसेल आपल्याला। बारामतीकरांचा भैरव या बैलासोबत भैरव आणि धोनी सज्ज आहेत उद्याच्या मैदानासाठी, खूप शुभेच्छा। 4 नंबरचा पैरा आहे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा माऊली आणि माऊली हा आपल्याला पळताना दिसेल अशोक सावत यांच्या छेडा या बैलासोबत। आणि आता हा छेडा जो आहे तो खूप छान पळतोय आणि नक्कीच खूप सारी चांगली गाडी पळेल ही छेडा आणि माऊलीची। खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय मी। 5 नंबरचा पैरा आहे बाजी आणि भारत किरणप्पा शालगाव कालगावकरांचा तसेच उत्तम शेठ गवळी यांचा घरचा साज उद्या आपल्याला पळताना दिसेल बाजी आणि भारत। खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी आपल्या भारतला देऊया, भारतने उद्या गुलाल घ्यावा, खूप साऱ्या शुभेच्छा भारतला सुद्धा। 6 नंबरचा पैरा आहे संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा घरचा साज म्हणजेच तेजा आणि रुद्रा ही जोडी उद्या पळताना दिसेल आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय, कारण की एक टॉपची जोडी आहे ही आणि नक्कीच गुलालात असतेच सतत, खूप साऱ्या शुभेच्छा। 7 नंबरचा पैरा आहे पुसेगावकरांचा विजय मेडिकल पुसेगाव यांचा घरचा साज चंद्या आणि सर्जा ही जोडी किंवा नंद्या आणि सर्जा ही जोडी पळताना दिसेल। बघूया काय कोणती जोडी पळते नक्कीच आदतच्या मैदानामध्ये। तिघांच्या मधील 2 बैल पळतील, सर्जा आदत आहे किंवा नंद्या दुसरा आहे, सॉरी नंद्या बैल आहे आणि चंद्या जो आहे तो दुसरा आहे। बघूया खूप साऱ्या शुभेच्छा तिघांच्या मधील कोणीही पळेल नका। 8 नंबरचा पैर आहे या बैलगाडा क्षेत्रामधील सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर भूतकर यांचा आत्ताच हुकमी एक्का कालच मैदान झालं परवा दिवशी काल त्या मैदानामध्ये त्या बैलानं 1 नंबर हा मिळवला होता आणि नक्कीच त्या मैदानामध्ये तो आता उद्याच्या मैदानामध्ये तेजा सज्ज झालाय आणि नक्कीच 1 नंबरची जोडी पळताना दिसेल। चित्तर आणि तेजा या जोडीने 1 नंबर केला होता 5वडच्या मैदानात, हीच जोडी उद्या पळताना दिसेल की काय बघूया। खूप साऱ्या शुभेच्छा। अरे चित्तर आदत आहे का दुसरा नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा बरं का, बघूया। 9 नंबरचा पैरा जो आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर, हा सुंदर आपल्याला पळताना दिसेल हिंगणगावकरांचा टेस्टर या बैलासोबत आणि नक्कीच निनामचा सुंदर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतो हा बैल, कोणताही पैरा सुद्धा त्या बैलांना घेऊन उजेडात आणतोच हा सुद्धा एक निनामचा सुंदर खूप छान पळतो। खूप साऱ्या शुभेच्छा टेस्टर आणि निनामचा सुंदर या बैलांना। 10 नंबरचा पैरा आहे पिंटू शेठ मोडकवळकी यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसेल कॉकटेल मोठा आणि कॉकटेल छोटा ह्या घरचा साज उद्या पळताना दिसेल। मी वारंवार सांगतोय पिंटू शेठ मोडकवळकी यांना की कॉकटेल सोबत आदत बैल पळावा, कॉकटेल लय पळतोय कारण की कॉकटेलच्या जर समान जर बैल असेल तर कॉकटेलचं स्पीड कमी येते कारण की ताकद लावावी लागते कॉकटेलला सुद्धा आणि नक्कीच बारका जर बैल असेल आदत किंवा दुशामधला कॉकटेल ऐकत नाही, कॉकटेल लय स्पीड आहे अजूनही सांगतोय। खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा। 11 नंबरचा पैरा आहे नांदेड सिटीकरांचा भारत आणि सुंदर ही जोडी पळताना दिसेल। हे होते उद्याच्या मैदानातील अंदाजित 11 पैरे, माहित असतील तर कमेंट्स मध्ये सांगा।
बकासूरचा पैरा मी तुम्हाला सांगितलाय, जर बकासूर पळाला तर. धन्यवाद.